राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। बदलापूर येथील एका शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेचे पडसाद देशभर उमटले। यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यामध्ये बंद पुकारला होता। त्यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये बंदचं आव्हान आणि निवेदनही देण्यात आलंय। मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचं सांगितल्यानंतर महाविकास आघाडीने सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केले। याला पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यामध्ये भर पावसात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाविकास आघाडी पदाधिकारी यावेळी सामील झाले होते। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद मागे घेत काळ्या फिती लावून भर पावसामध्ये हे आंदोलन केले। मोखाडा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको, संरक्षण हवे, महायुती सरकार मुर्दाबाद, निष्क्रिय सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला। याबाबतचे निवेदनही मोखाडा पोलिसांना देण्यात आले। याप्रमाणे जव्हार, विक्रमगडवाडा या तालुक्यामध्येही आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे, मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे। यामुळे या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे एक दिलाने लढत असून हम सब एक हे म्हणत सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे बदलापूर येथील घटनेची बातमी करणारी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी उर्मट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र त्याला अटक करण्यात न आल्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अटक व्हावी अशी मागणी मोखाडा तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली असून यावेळी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून मोखाडा पोलिसांना निवेदन दिले। आज सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले। सर्व तालुक्यांमध्ये आज आहे। आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनाला जी दिशा दिली, महाविकास आघाडी म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि अशा ज्या घटना आहेत त्या घटनांचा निषेध करून आपण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये या घटना होणार नाहीत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी जबाबदारी आहे, आपल्या इथल्या माय बहिणी सुरक्षित राहाव्यात, त्यांना चांगली सुरक्षा मिळावी, कुठलाही वाईट प्रकार घडू नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, फक्त हे आंदोलन नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून आपलं लक्ष हे गावपाड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये, शहरातल्या प्रत्येक भागामध्ये असलं पाहिजे असं आवाहन या निमित्ताने करतो। आणि महाविकास आघाडी म्हणून आपली जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, कामगाराला, आपल्या माता भगिनींना, महिलांना सुरक्षित वातावरण या राज्यामध्ये होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये केला पाहिजे। आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आपल्या नेत्यांनी दिलेलं आवाहन सगळे 10 ते 11च्या वेळेमध्ये हे आंदोलन आपल्याला करायचं होतं, आपण ते पार पाडलंय। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी, पालघर।